डेमोग्राफिक सिमिलर एंट्री DSE कशा क्लिअर करायच्या त्या बाबतीत आपण हा व्हिडिओमध्ये माहिती बघूया। सर्वप्रथम अशा प्रकारचा डेस्कटॉप ओपन झाल्यानंतर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या ठिकाणी क्लिक करावे। या ठिकाणी भाषेची निवड करावी। भाषेची निवड केल्यानंतर सर्वात खाली स्क्रोल केल्यानंतर डुप्लिकेट मतदार पडताळणी येथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या यादी भागामध्ये जेवढ्या DSE असतील त्या आपणास या ठिकाणी निदर्शनास येतील। यामधील एक उदाहरण घेऊया। वैशाली संजय जाधव या मतदाराचा तपशील पहा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर संबंधित मतदाराचे 108 औरंगाबाद यादी भाग क्रमांक 109 अनुक्रमांक 636 या ठिकाणी नाव आहे। तसेच डोणगाव यादी भाग क्रमांक 124 अनुक्रमांक 338 या ठिकाणी सुद्धा नाव आहे। आपण संबंधित मतदाराला अशा प्रकारची माहिती आपल्या मोबाईलमध्ये दाखवून त्या मतदाराचे कुठले नाव ठेवायचे आहे आणि कुठले कमी करायचे याची विचारणा करावी। ज्या ठिकाणचे नाव कमी करायचे असेल त्या ठिकाणचा इन्युमरेशन फॉर्म असंकलित करा, असंकलित असलेले चिन्हांकित करा यावर क्लिक करावे आणि यापैकी जो पर्याय कायमस्वरूपी स्थलांतरित आधीच नोंदणीकृत जो जुळत असेल त्यावर क्लिक करून असंकलित करावे। दुसरं उदाहरण घेऊया। गणेश विष्णू इंगोले या मतदाराचे तपशील पहा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या मतदाराचे 110 विधानसभा मतदारसंघामध्ये अनुक्रमांक 215 वर नाव आहे। तसेच 25 मेकर विधानसभा मतदारसंघातील 124 यादी भागातील 80 अनुक्रमांकावर नाव आहे। या मतदाराच्या बाबतीत सुद्धा संबंधिताला हा फोटो मोबाईलवर दाखवून त्यापैकी जे रेकॉर्ड वगळणी करायचे असतील त्याबाबत विचारणा करून संबंधिताचा फॉर्म असंकलित करा या ठिकाणी क्लिक करून असंकलित करावा। जर संबंधिताचे आपल्या मतदारसंघातील म्हणजे तुमच्या यादी भागातील नाव कायम ठेवायचे असेल तर व्हेरीफाईड या ठिकाणी क्लिक करावे आणि पुढे जावे। संबंधिताचे इतर ठिकाणचा इन्युमरेशन फॉर्म भरल्यानंतर औरंगाबादमधील नाव कायम राहील आणि डोणगावमधील नाव कमी होईल। ठीक आहे।